चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्समध्ये जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला हा दुसरा प्रॉब्लेम सेट आहे. त्यामधला हा क्वेश्चन नंबर 1 आहे, ज्यामध्ये आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचं आहे. का फॅक्टरायझेशन मेथडनं ज्यावेळेस आपण सोडवत असतो हे इक्वेशन, त्यावेळेस हा जो कॉन्स्टंट आहे याचे आपल्याला कुठले तरी 2 फॅक्टर्स पाडायचे असतात, बरोबर आहे. आणि ते फॅक्टर्स असे पाडायचे की त्याच्या बाजूला जे चिन्ह आहे म्हणजे काय, बेरीज, बरोबर आहे, म्हणजे अधिकचं चिन्ह आहे, त्यांची बेरीज ही -15 आली पाहिजे. तर 54चे फॅक्टर आपण 9 आणि 6 हे जर घेतले, बघा, -9 आणि -6 जर घेतलं तर 9 सक 54 बरोबर येतं, आणि -9 अधिक -6 जर केलं त्याची बेरीज देखील -15 अशी येते त्या ठिकाणी. मग आपण लिहूयात हे फॅक्टर, काय होईल, x² - 9x - 6x अधिक 54 बरोबर 0. मग बघा, या दोन्हीमधून जर आपण x कॉमन घेतलं तर x इंटू ब्रॅकेट x - 9, आणि या दोन्हीमधून आपण 6 कॉमन जर घेतलं तर 6 गुणिले x - 9 बरोबर 0 येईल. मग बघा आपण x - 6 आणि x - 9 बरोबर 0 होतं. म्हणजेच बघा, या दोन्हीही संख्यांचा गुणाकार जर 0 असेल तर x - 6 बरोबर तरी 0 असेल, किंवा x - 9 बरोबर तरी 0 असेल. मग यामधून आपल्याला x बरोबर 6 किंवा x बरोबर 9 अशा 2 व्हॅल्यू मिळतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळं xचे 6 किंवा 9 अशा ह्या 2 व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. तुमच्या लक्षात आलंच असेल. हे प्रॅक्टिससाठीचे व्हिडिओ आहे, डिटेल व्हिडिओ पण नंतर मिळतील. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. चला.